कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. साहेब, डॉक्टर काहीच बोलला नाहीत. सांगतील थांब. प्रिया, येस मॅम. त्यांची फाईल रेडी करा. ओके. डॉक्टर सगळं ओके आहे ना? हो, अगदी व्यवस्थित आहे, पण रेग्युलर चेकअपला यावं लागेल. मी काही औषधं लिहून दिली आहेत आणि बाहेर तुम्हाला सिस्टर सांगतीलच कधी कशी घ्यायची ते. आणि मी मगाशी सांगितलेलं लक्षात आहे ना, सकस आहार चालू ठेवा. हो. आणि तुमचा लांबचा प्रवास वगैरे तर नाहीये ना आता? नाही. हे माझं कार्ड घ्या, काही वाटलं तर मला कॉल करा. ओके, थँक्यू. रुपाली राजाध्यक्ष तुमच्या आई ना? हो. कशा आहेत त्या? त्या ठीक आहेत, पण तुम्ही कशा ओळखता त्यांना? नाही, त्या इथे यायच्या ना, एखाद वर्ष झालं असेल, पण त्या येत नाही. आता रुपाली मॅडम आजी होणार आहे म्हटलं जरा खुश असतील ना खूप. आम्ही अजून सांगितलं नाहीये त्यांना. ओके ओके, पण मी आठवण काढली म्हणून सांगा. पण बाय द वे त्या आहेत तरी कुठे? दिसतच नाही. त्या मुंबईमध्ये होत्या, त्यामुळे. पण मी त्यांना नक्की सांगते तुम्ही आठवण काढली. सर, तुमचे रिपोर्ट्स. ही बॅग आम्हाला नको. का? ते बॅगमुळे घरी कळेल ना सगळ्यांना. कोणाला सांगितलं नाही, सरप्राईज द्यायचं सगळं. ओके, पुन्हा एकदा अभिनंदन. थँक्यू डॉक्टर. थँक्यू. येत. जपून. सॉरी मला दिसलं नाही. मित्रा, आपल्या आयुष्यात सतत काही ना काहीतरी ॲडव्हेंचरस गोष्टी घडत असतात, पण या सगळ्याची सवय माझ्या बाळाला नाहीये. माझ्या बाळाला? सॉरी, आपल्या बाळाला. आत्तापासूनच काळजी घ्यायला हवी बाबा तिची. तिची? तुम्हाला कसं माहित मुलगीच होणार? मित्रा, भविष्यात घडणाऱ्या काही गोष्टी मला सुद्धा दिसतात. खरंच. आणि तू बघ, मला दिसलंय ना तसंच घडणार. राजाध्यक्षांच्या घरात लक्ष्मी येणार. तुझ्यासारखीच सुंदर, तुझ्यासारखीच सुंदर डोळे, साहेब, संकेतात दिसलेली घटना घडली आज. बघ ना. आणि आपण तेव्हा विचार करत होतो की असं संकेत का आलास. देर आहे, दुरुस्त आहे. मित्र, आपल्या आयुष्याला खऱ्या अर्थाने आता सुखाची पालवी फुटली आहे. आपल्या बाळाचा पहिला फोटो. मित्र, हा फोटो मी आयुष्यभर असाच जपून ठेवणार. आणि ती मोठी झाली ना की तिला दाखवेन हा फोटो. मस्त वाटेल ना तिला. कावळ्याचा आवाज येतोय, पण कावळा दिसत नाहीये. मित्रा, ऐक माझं, ऐक. आता मनातली सगळी भीती, सगळे विचार काढून टाक. इथून पुढे फक्त पॉझिटिव्ह राहायचं. मित्र, हे बाळ म्हणजे देवी आईने आपल्याला दिलेला आशीर्वाद आहे. हा, आपल्या बाळाला जप. येणाऱ्या प्रत्येक संकटाशी तुझा नवरा लढेल. ओके?
नेत्रा, तू ऐकत का नाहीयेस ग माझं? तुला सांगितलं होतं ना ही सगळी कामं तू नाही करायचीस म्हणून. ठेवते. तू फक्त एक काम करायचंस, आराम करायचा. तुला जे हवं नको ते सगळं मला सांगायचं. बाळाचा बाबा ती गोष्ट घेऊन पुढच्या 10 सेकंदात तुझ्यासमोर हजर असेल. बाळाचे बाबा ही सगळी कामं करणार तर मग बाबांची कामं कोण करणार? ते तो करेल मॅनेज, पण आधी आपलं बाळ. हे बरं नेत्र, ऐक. काय? या ना तुझ्या गोळ्या आहेत. हे सगळं तुम्ही कधी केलं? तू आंघोळीला गेली होतीस तेव्हा केलं मी हे सगळं. बरं ऐक, गोळ्या मीच देणार आहे तुला, पण तू पण लक्षात ठेव. या विटॅमिनच्या गोळ्या आहेत. ओके? या गोळ्या दुपारच्या जेवणानंतर, आणि या सगळ्या गोळ्या रात्रीच्या जेवणानंतर. ठीक आहे. राहिलं लक्षात? डॉक्टरांनी काय सांगितलं ते लक्षात आहे? काय सांगितलं डॉक्टरांनी? वजन उचलायची नाही. लक्षात ठेवायचं. या गोळ्या इथे ठेवतोय. ओके? मित्र, कधी एकदा हे 9 महिने संपतात आणि मी आपलं बाळसं हातात घेतो असं झालं मला. हे तू आईबांना सांगितलंस का? जाम खुश झाले असतील ना ते? नाही, अजून नाही सांगितलं त्यांना. मलाच झालंय कधी एकदा सांगते असं, त्यांना खूप आनंद होणार आहे. मित्र, पण ते पहिलं बाळणपणे वगैरे सांगून तुला तिकडे बोलावते. मला नाही वाटत आबा बोलवतील, आणि तसंही मला जाता येईल असंही नाही वाटत आहे. मला काळजी कसली वाटते माहिती आहे? मी त्यांना कळवलं ना की आई आबा दोघेही धावत इथे येतील मला भेटायला, आणि अशा परिस्थितीत त्यांनी इथे यावं असं नाही वाटत मला. मी बघतो थांब. आता तुम्ही कुठे बाहेर जाताय का? वावोशीला जाऊन येते. वाबोशीला का? काय झालं? सगळं ठीक आहे ना? हो, सगळं ठीक आहे, पण विरोचकाचं नेमकं झालंय काय हे तर कळायला हवं. म्हणजे विरोचकाचा जर वध झाला नसेल तर ह्याचा अर्थ ती अस्थिकट्यार जागृतच झाली नव्हती, आणि जर वध झालाय तर मग ती अस्थिकट्यार कुठे आहे? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.